नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बघा अशी हलकी मऊ लुसलुशीत इडली, ज्वारीची इडली करतोय। ज्यांना तांदूळ खायचे नाहीत त्यांना इडली मनसोक्त खाता येत नाही त्यांच्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ आहे, शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा। आणि आपण चटणीचेही छान प्रकार केलेत। हे बघा इकडे इडली आपण काढूया आणि चटणीचेही आपण असे मस्त प्रकार केलेत। ही आहे रस्सम चटणी किंवा सांबार चटणी। त्यानंतर आपण दुसरी केलेली आहे हिरवी चटणी। या चटणीला आपण तडका नाही दिलेला, एका चटणीला दिलेले आहे। असं आपण हे छान इडलीचे प्रकार केलेले आहेत। तर ते कशी आपण इडली केलेली आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण ही ज्वारीची इडली आहे। म्हणजे तांदूळ इथं बिलकुल वापरलेला नाही आहे, ज्वारी वापरून केलेली। अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णास किचन आणि प्लीज लाईक आणि कमेंट्स करा। मंडळी आपण ज्वारीची इडली करणार आहे आज बघा। त्यासाठी अशी आपण टप्पोरी चांगली स्वच्छ ज्वारी घेतलेली आहे। 3 वाट्या ज्वारी घेतली की आपल्याला डाळ लागणार आहे 2 वाट्या। इथे आपण उडदाची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी, अशा दोन्ही डाळी मी घेतलेल्या आहेत। हे बघा, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ। एकच घेतली तरी चालेल, म्हणजे 3 1 असं प्रमाण आपण डाळीचे घेतले। 3 वाटी ज्वारी आणि 1 वाटी डाळ। इथे आपण अशा मेथी दाणे घेतलेले आहेत, ते 1 चमचाभर आपण घेतलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, ज्वारी स्वच्छ धुवायची, अगदी बेसिन खाली धुतलीत ना चोळून तरी चालेल। आणि डाळ ही स्वच्छ धुवायची आणि मगच भिजवायची आहे। दोन्ही धुवून झालेलं आहे स्वच्छ। आणि आता आपण नॉर्मल पाणी जे असतं ते डाळीमध्ये घालायचे। आणि ज्वारी भिजायला माहिती आपल्याला वेळ लागतो, त्यामुळे ज्वारीसाठी मात्र आपल्याला चांगलं कडक पाणी, म्हणजे गरम पाणी, उकळतं नाही पण चांगलं असं गरम पाणी आपल्याला घालायचं आहे। आणि हे 6 ते 7 तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता हे भिजून बघा 5-6 तास झालेले आहेत। डाळ अगदी छान भिजली। खरं तर डाळ भिजायला कमी वेळ चालतो, पण आपण दोन्ही एकदम भिजवलेलं। हे बघा ज्वारी पण चांगली भिजलेली आहे। 6 ते 7 तासात ज्वारी स्वच्छ चांगली भिजते। आता याला थोडा वास आंबूस आलेला असतो, म्हणून आपण हे पाणी काढून टाकायचं, स्वच्छ धुवायचं आणि मिक्सरच्या भांड्यात वाटायचं। मिक्सरच्या भांड्यात आता आपण डाळ भिजवलेली आहे ती घालूया। अशी आपली डाळ वाटून झाली आहे। आता ज्वारी लगेच आपण बारीक करून घ्यायची। ज्वारीत मात्र आपल्याला फार पाणी घालायचं नाही आहे, अगदी थोडंसं घालायचं आहे। हे बाजूला ठेवते, ज्वारी पण लगेच घेऊया। भांडं चिकट राहणार नाही ज्वारी नंतर घेतली म्हणजे। अशी ही ज्वारी पण मिक्सरमध्ये बघा वाटलेली आहे। अशी थोडंसं सैलसर पाहिजे, लागलं तर थोडं परत तुम्ही पाणी घालू शकता। आणि मोठं भांडं घ्यायचं असं, आणि हे आता चांगलं मिक्स करायचं, हाताने फिरवायचं किंवा तुम्ही चमच्याने जरी फिरवलं तरी, पण हाताने असे आपली 4 बोटं 5ची अशी करायची आणि छान भिजवायचं। आणि आता सकाळी आपण इडली करणार, म्हणजे 5-6 तास तरी हे चांगलं फर्माईट व्हायला पाहिजे, फुगायला पाहिजे। किती छान फर्माईट झालेलं आहे बघा, दिसतंय तुम्हाला, अगदी व्यवस्थित झालेलं आहे। हे केवढं फुगलं आहे, जाळीदार झालेलं आहे। आता यामध्ये आपण काय घालायचं आहे तर 1 चमचाभर असं मीठ चवीप्रमाणे, आणि आपल्याला 1-2 चमचे तेल घालायचं आहे। एवढंच घालून हे सगळं आपण एकसारखं करायचं आहे। यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, म्हणजे आपल्या इडलीला ना पिवळसर कलर येईल, कारण ज्वारीमुळे अगदी स्वच्छ कलर येणं मुश्किलच असतं। थोडं पिवळसर शेड आली की छान दिसेल। आपण इथे तेल लावून घ्यायचं सगळ्या स्टँडच्या या ह्याला, साच्याला, मोडला, बस।
हे बघा, फार घट्ट नाही पातळ नाही, याची कन्सिस्टन्सी बघा असं व्हायला पाहिजे. हे सगळं रात्रीच करायचं. आता आपण हे तेल लावलेल्या साच्यामध्ये असं भरायचे आहे. आता नॉर्मल इडलीपेक्षा याला वेळ लागणार आहे. झाकून आपण हे 6 ते 7 मिनटं मोठा गॅस आणि नंतर 5 मिनटं बारीक गॅस. आता आपण लगेच चटणी करणार आहे. त्यासाठी बघा आपण खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे ते आपण चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण कांदा घेतलेला आहे. सांबारच्या टेस्टची चटणी होणार आहे. छोटा कांदा घेतलेला आहे आणि हे 2 टमॅटो आपण यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या, हा साधारण 4 पाकळ्या लसणाच्या, साखर अर्धा चमचा, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, असं सगळं, कोथिंबीर, असं सगळं आपण घालून घ्यायचं आहे. टमॅटो आपण चिरून घालायचा. आता ही चटणी आपली झालेली आहे. करताना थोडं त्यामध्ये पाणी घालायचं, थोडीशी सैलसर. आपण ही सांबार आणि चटणी असं कॉमन कॉम्बिनेशन आहे. इथे आपण फोडणी करायची आहे. हिंग, मोहरी, जिरे याची फोडणी, चांगला मस्त तडका. आपण यामध्ये तिखट अजून घातलेलं नाही आहे. आता आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. ती आपण यामध्येच घालायची म्हणजे रंग छान येईल आपल्या चटणीचा. त्यासाठी मीठ. त्यानंतर आपल्याकडे कुठलाही असा मसाला असेल, सांबार मसाला, सब्जी मसाला, साधारण अंदाजाने 1 चमचाभर असा घातला तरी याचा वास या चटणीला मस्त येईल. सांबारच्या ऐवजी तुम्ही असं पटकीने होणारी रेसिपी करून पहा. अशी आपली मस्त चटणी तयार झालेली आहे. या चटणीमध्येच आपण सांबार मसाला घातलेला आहे आणि कांदा टमॅटो. 15 मिनटं झाले, गॅस बंद केला आणि आपली इडली बघा किती सुरेख झालेली आहे. दिसतंय आपल्याला बघा, हा किती लुसलुशीत आणि छान झालेली आहे इडली. दिसतंय आपल्याला बघा, हलकी एकदम आणि मस्त अशा सगळ्या इडल्या आपल्या झालेल्या आहेत. आणि ज्वारीची इडली अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णाज किचन. आता आपण दुसरी चटणी करूया. यासाठी आपण ओलं खोबरं, त्यानंतर लसूण, शेंगदाणे भिजवलेले किंवा फुटाण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ काहीही आपण यामध्ये वापरू शकतो. त्यानंतर कोथिंबीर, जिरं चमचाभर, साखर, मीठ. याला फोडणीची काही गरज नाही. हे पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवायचं. फिनिश. वरती थोडासा कढीपत्ता पण घालूया आणि कढीपत्ता आणि दही, साधारण 1-2 चमचे आता मी दही घेतलेलं आहे. थोडंसं पाणी आणि हे आता आपण मिक्सरला फिरवायचं.